नांदेडमध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून आंबेडकरी व विविध संघटनांनी राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता हरकती मागविणे अन्यायकारक असल्याचा आरोप करत अहवाल आधी जाहीर करा आणि हरकतीसाठी किमान 60 दिवसाची मुदत द्या अशी मागणी करण्यात आली। या निषेधार्थ महात्मा फुले पुतळा परिसर ITI चौक येथे भव्य स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। हजारो तरुणांनी सहभाग घेत उपवर्गीकरणाला विरोध दर्शविला। सरकारने मागण्या न मान्य केल्यास रस्ते रोको, तीव्र आंदोलन आणि महाराष्ट्र बंदचा इशारा देण्यात येईल असा इशारा देण्यात आला। इंजिनियर अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला डॉक्टर हर्षवर्धन दवणे, स्वप्नील नरबाग, राजरत्न पवार, प्राचार्य सतीश वागरे, उज्ज्वल वाघमारे, प्रकाश वाघमारे, भीमराव सूर्यवंशी, इंजिनियर सम्राट हटकर, रवी वाघमारे, मयूर शेरे, भूषण सावंत आणि इतर सहकारी उपस्थित होते। राज्य शासनाच्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत। राज्य शासनाने जे न्यायमूर्ती बदर यांच्या एकल समितीच्या अध्यक्षतेखाली जो अहवाल तयार केलेला आहे तो सार्वजनिक करण्यात यावा आणि सार्वजनिक केल्याच्या नंतर 60 दिवसाची अवधीमध्ये हरकती आणि सूचना मागण्यात याव्या। या मागण्या घेऊन आज आम्ही राज्य शासनाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम हस्ताक्षर मोहीम राबवत आहोत।